पुढे पुढच्या बातमीकडे, महाराज यांचा अपमान केल्यानं राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा. सोलापूरकर यांच्या विरोधात शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन व्यक्त केलेलं आहे. शिवप्रेमींचे भंडारकर विद्या संशोधन संस्थेमध्ये आंदोलन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पुण्यामध्ये मराठा सेवक आणि शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन केलं. महाराज यांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकरवरती कठोर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केलेली आहे, आंदोलकांनी केली आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांवरती आक्षेपार्ह वाक्य बोलले होते, त्यावेळी आम्ही त्यांना जोड्या मारले होते, काळे फासलं होतं. आज देखील जर राहुल सोलापूरकरनी नाक घासून माफी मागितली नाही तर त्यालाही त्याच पद्धतीने आम्ही उत्तर देणार आहोत. आणि ज्या पद्धतीने शिवसेनेने एकदा ठरवलं तर त्याला रस्त्यावरती फिरून देणार नाही. छत्रपती शिवरायांचा अवमान ह्या देशातला नागरिक नव्हे तर संपूर्ण जगातला शिवप्रेमी करणार नाही. कायमच हा नवा अनाजी पंथ या पुण्यामध्ये जन्माला आलाय, त्याला ठेचून काढल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाहीये. राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं आणि यावरूनच राहुल यांच्यावर सर्व स्तरामधून टीकेची झोड उठली. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. पुण्यात झालेल्या आंदोलनामध्ये राहुल सोलापूरकर यांचं भांडारकर विद्या संशोधन संस्थेमधील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केलेली आहे. राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि याच वक्तव्यावरती पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. सोलापूरकर यांनी एका वादग्रस्त वक्तव्य एका मुलाखतीमध्ये केलेलं होतं आणि त्याचे पडसाद हे संपूर्ण राज्यभर उमटू लागलेले आहेत. राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली असली तरी त्यांना माफ करू नये अशा आशयाचं पत्र राष्ट्रवादीकडून देखील देण्यात आलेलं आहे आणि सोलापूरकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असं शिवप्रेमींचं म्हणणं आहे. दरम्यान राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामधून देखील टीका टिप्पणी होऊ लागलेली आहे. शिवप्रेमींनी देखील आक्षेप नोंदवलेला आहे. राहुल सोलापूरकर यांचं निषेध देखील केलेला आहे आणि दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राज्यपालांना एक पत्र दिलेलं आहे. अशा प्रकारे जी मुक्ताफळं उधळली त्याचं स्पष्टीकरण पुराव्यानिशी त्यांनी दिलेलं नाही. असा कोणी उठसूट येणार आणि छत्रपतींचा अपमान करणार हे महाराष्ट्रात आपण सहन करणार नाही. त्यामुळे या सोलापूरकरांनी जरी दिलगिरी व्यक्त केली असेल तर असा प्रकार जर भविष्यात थांबवायचा असेल तर महामहिम राज्यपालांनी एक कठोर कायदा आणावा आणि सोलापूरकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. आणि जर तो देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नसेल तर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये असा कायदा पारित करण्याची विनंती मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला करतो. पण अशा प्रकारे एखादा सिनेनट येतो आणि छत्रपती शिवरायांबद्दल अवमान करत बोलतो त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भाचा पत्रव्यवहार मी महामहिम राज्यपालांजवळ केलेला आहे. राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली नाही तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असता असा थेट इशारा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दिला. माफी मागितली ना त्यांनी, माफी नाही मागितली असती तर आम्ही पुढचा कार्यक्रम केला असता. पण माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे. आम्ही सगळे जणांचा दैवत आहे, तो दैवत आहे ते. आणि आमच्या दैवताबद्दल असं कोणी कुठल्याही पद्धतीची काही वळवळ करत असेल तर सगळ्यांच्या भावना भडकणार आहेत. म्हणून कोणी असं भविष्यात अशा उगाच वळवळ करण्याचा प्रयत्न करू नये. दुसरा असं आहे की तो राहुल सोलापूरकर नावाचा नालायक नट काहीतरी बोललेला आहे. त्याला जिथं पटांगणात दिसतील तिथं लोकांनी बदडून काढावं अशा प्रकारची माझी विनंती आहे. तो जर महाराजांच्या बद्दल इतक्या खालच्या पातळीचा बोलत असला, तो काय नाव त्याचं, राहुल सोलापूरकर कावठ्या महाकाळ, त्याला लाज वाटायला पाहिजे. अतिशय चुकीच्या पद्धतीने महाराजांच्या बद्दल आणि असे महाराजांचा इतिहास विकृत करणाऱ्या अवलादी महाराष्ट्रामध्ये पैदाच कशा होतात हे माझं प्रश्न. त्यांनी जाहीर माफी मागावी. तमाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्ताची त्यांनी देशभक्तांची माफी मागावी आणि रायगडवरती जाऊन स्वतःला मुस्काडीत मारून घ्यावी. जर त्यांनी असं नाही केलं तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं त्यांना योग्य ते उत्तर देण्यात येईल. त्यांना त्यांच्या स्टेटमेंट बद्दल ज्या आज प्रतिक्रिया महाराष्ट्रातून येतात त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने त्यांना चपराक देण्यात येईल आणि दिसल तिथं त्यांना ठेचण्यात येईल. एवढं मी आज राहुल सोलापूरकरांना आवाहन करतो.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय आणि शिवप्रेमींनी तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या विकृत मनोवृत्ती ठेचून काढायला हव्यात अशी भावना राजकीय नेते आणि तमाम शिवप्रेमींनी व्यक्त केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।